समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीनं देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल आणि संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचं स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। पंढरपूर इथं आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्टशतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, नामदेव क्षत्रिय हक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुरु गोविंद सिंग संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केलाय। मीराबाई, नरसिंह मेहता यांच्या काव्यात देखील नामदेव महाराजांचा विचार पाहायला मिळतात। भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचं आणि खऱ्या अर्थानं भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचं कार्य त्यांनी केले। आपला पारंपरिक व्यवसाय जरी त्यांनी केला नसला तरी सामाजिक समरसतेचं वस्त्र विणण्याचं, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचं आणि समाजाला एकतेचं मूल्य देण्याचं कार्य नामदेव महाराजांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज नामदास व अन्य संतांचं पदपूजन केले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आचार्य तुषार भोसले, अभिनेता गोविंदजी नामदेव, हरिभक्तपरायण केशव महाराज नामदास, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते।